हाय, कसे आहात सगळे? सिद्ध संवादच्या 8व्या भागात मी सौ मानसी लिंबेटेंबे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. एखाद्या कलाकाराला घडवण्यासाठी आईचा वाटा हा खूप मोठा असतो. आज अशाच एका आईशी आणि अर्थातच तिच्या मुलीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. स्वतः आपल्याकडे आज येणारी जी कलाकार आहे वृंदा दाभोळकर आणि यशश्री दाभोळकर, ती स्वतः उत्तम कलाकार आहेच आणि विविध क्षेत्रात नवनवीन प्रयोग करते आहे. आणि त्याचबरोबरीने आज स्वतःच्या मुलीला देखील ती एक कलाकार म्हणून घडवत आहे. तर आजच्या आपल्या पाहुण्या कलाकार सौ वृंदा कौस्तुभ दाभोळकर आणि यशश्री कौस्तुभ दाभोळकर. सौ वृंदा दाभोळकर ट्रेड विंग्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून ट्रॅव्हल अँड टुरिझमचा अभ्यास केला. एअर इंडियामध्ये ग्राउंड हॉस्टेस अँड कार्गो असिस्टंट म्हणून, केसरी टूरमध्ये ट्रॅव्हल ॲडवायझर, ट्युलिप हॉटेलमध्ये कॉर्पोरेट सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, अभ्युदय ट्रॅव्हल्समध्ये टूर मॅनेजर, सरोवर हॉटेल्समध्ये कॉर्पोरेट सेल्स, इव्हेंट हँडलिंग, कॉर्पोरेट मीटिंग एक्सेट्रा अशा विविध ठिकाणी आणि विविध पदांवर काम केलं आहे. वृंदाताईने शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले आहे. तसेच सध्या ठाण्यातल्या सुप्रसिद्ध नृत्यांगना गुरु सौ निवेदिता रानडे, ज्या माझ्याही गुरु आहेत, यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण ती घेत आहे. त्यात तिने मध्यमापूर्ण परीक्षा यशस्वीरित्या दिली आहे आणि उत्तम मार्क्सही मिळवले आहेत. सध्या ती निवेदन, व्हॉइस ओव्हर कलाकार, नियमित अभिवाचन आणि कथाकथन अशा विविध पातळ्यांवर कार्यरत आहे. तसेच सप्तसोपान या संस्थेत शिक्षिका म्हणून संलग्न आहे. वृंदाताई आणि तिचे यजमान कौस्तुभ दाभोळकर ह्या दोघांनी मिळून सूरस वृंदावन या नावाने एक यूट्यूब चॅनल तसेच फेसबुक पेजही सुरू केला आहे. यावर ते त्यांच्या स्वतःच्या नवनवीन रचना सादर करत असतात. आज आपल्या बरोबर वृंदाताई आणि कौस्तुभ ह्यांची मुलगी यशश्री सुद्धा असणार आहे, जी तिच्या आई वडिलांप्रमाणेच अत्यंत हरहुन्नरी आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करत आहे. आपण तिचंही सादरीकरण बघणार आहोत आणि तिच्याशीही थोड्या गप्पा मारणार आहोत. मी आपल्या आजच्या पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी इथे उपस्थित राहावं आणि त्यांची प्रस्तुती करण्यास सुरुवात करावी. थोड्याच वेळात आपले कलाकार इथे जॉईन होणार आहेत. हाय. नमस्कार. हाय. ओके, सुरू करूया आपण. हो हो, नक्की नक्की. ओके, त्याआधी एक छोटस निवेदन करायचंय. आज अनंत चतुर्दशी आहे आणि बाप्पाकडे एक मागणं सांगूया की पूर्वी संगीत नाटक सुरू करण्याआधी नांदी केली जायची. आता शुभ कार्याची सुरुवातही आपण नांदीने करतो. नांदी म्हणजेच मंगलचरण किंवा सूचक पद असं म्हटलं गेलंय त्याला. आणि नाट्यशास्त्राप्रमाणे आपल्या कथ्थकमध्ये जे नाट्यशास्त्र आपण वापरतो त्याच्यामध्ये असं म्हटलंय की नांदी हा पडद्यामागे होणारा विधी असतो. आणि ह्याची सुरुवात कशी होते तर उदाधुपाच्या वासाने गंधित झालेलं वातावरण, पायपेटीचे किंवा ऑर्गनचे जुळलेले सूर, खणखणीत लागलेला पखावज किंवा तबला आणि नटेश्वराच्या पूजनाने नांदी गाऊन सुरुवात झालेला प्रयोग. आणि हे सगळं भारलेलं वातावरण आपण लवकरच पुन्हा अनुभवूया. आणि विद्येची आणि कलेची अधिष्ठात्री जी देवता आपला बाप्पा आहे त्याच्याकडे मागणं मागूया की आम्हा सगळ्या कलाकारांना रंगभूमीची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा बळ दे, रंगभवनाचं द्वार खुलं कर आणि 365 दिवस 24 तास त्या रंगभूमीची सेवा करण्याची आम्हाला पुन्हा एकदा संधी दे, असं मागणं मागून मी सुरुवात करते नांदीला.
हे पहिलं पुष्प अर्थातच नटेश्वराचरणी आणि आपल्या गुरु सौ निवेदिता रानडे यांच्या चरणी अर्पण. येते ऐकायला? पहिलं पुष्प हे नांदीचं नटेश्वराचरणी आणि आपल्या बाईंच्या गुरु सौ निवेदिता रानडे यांच्या चरणी अर्पण. पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आदि नमितो पार्वतीश आदि नमितो विघ्नवर्धनग वरदराया विघ्नवर्धनग वरदराया विघ्नेश्वर गणपति भगतो विघ्नेश्वर गणपति भगतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर कालिदास कविराज रचित हे कालिदास कविराज रचित हे रानी चारुंडल रचितो रानी चारुंडल रचितो जाणिया अवधारण कोणी जाणिया अवधारण कोणी महकृत्य भरति देतो महकृत्य भरति देतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर ईश्वराधा वेदनिवेदनी ईश्वराधा वेदनिवेदनी मुघयन्न चेवति रागो मुघयन्न चेवति रागो ज्ञानाये बलवत् कवि निगमा कुंडीन विकासन ललितो ज्ञानाये बलवत् कवि निगमा कुंडीन विकासन ललितो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आदि नमितो पार्वतीश आदि नमितो विघ्नवर्धनग भजगराया विघ्नवर्धनग भजगराया विघ्नेश्वर गणपति भगतो विघ्नेश्वर गणपति भगतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर. वाह, क्या बात है. हाय आजचा हाय हाय यशस्वी. आजचा खरा दिवस आहे इतका छान. एक आज अनंत चतुर्दशी आहे हो. आणि या निमित्ताने आजचा खरा तर 10वा गणपती सार्वजनिकरित्या सुद्धा आज विसर्जन होतं आणि विसर्जन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण देवाकडे मागणं करतो की पुढच्या वर्षी जेव्हा आतापर्यंत आलेल्या संकटांवर तुम्ही मात करा आणि पुढच्या वर्षी लवकर या. तो अशा येस गणरायाला एवढं छान नमन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. एवढं छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, खूप मस्त झालंय वातावरण.
खरं सांगू का, खूप हा बोल ना. हा, खरं सांगू का, खूप दिवसांपासून इच्छा होती की गणपती बाप्पाकडे असं काहीतरी मागणं मागूया आणि तुझ्या मुलाखतीच्या निमित्ताने तो योग जुळून आला. आणि आता मला खरंच असं मनापासून वाटतंय की तो विघ्नहर्ता नक्की हे विघ्न दूर करेल आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर किंवा मुंबईतली अनेक जी थिएटर्स आहेत ती ओपन होतील अशी आपण प्रार्थना करूया आणि होईल असं खूप मनापासून वाटतंय. त्याच्यामुळे नांदीने सुरुवात करण्यामागचा हेतूच तो होता की मंगलसूचक आहे ते, तर ते देवाच्या चरणी अर्पण झालं पाहिजे म्हणून. नक्कीच नक्कीच. Yes. बाई मेसेज आलाय मस्त मस्त, यशश्री आणि वृंदा. थँक्यू बाई, तुमच्यामुळे शिकले आणि आज तुम्हालाच पहिलं हे पुष्प अर्पण केलं नटेश्वरा चरणी, गणपती बाप्पा चरणी आणि गुरूंच्या चरणी. खरंच खरंच. वृंदाताई, मला तुला असं विचारायचं आहे की तू तू ट्रॅव्हल अँड टुरिझम असे कोर्स केलेले असताना कथ्थक मध्ये किंवा शास्त्रीय नृत्याकडे कशी काय वळली? हायवे वरून चालत होते आणि मग एक सुंदर पायवाट लागली आणि मग त्या पायवाटेवरती अशी खूप सौंदर्य स्थळं होती की जिकडे रमले. आणि त्याच्यामुळे माझी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर गाणं घरामध्ये होतं, त्याच्यानंतर नाटक घरामध्ये होतं, पण नृत्य कोणी शिकत नव्हतं ऑनेस्टली. आणि मला आवडायचं, म्हणजे डान्स हा प्रकार मला खूप आवडायचा. शाळा कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये मी पार्टिसिपेटही करत होते, पण शिकणं असं झालं नव्हतं. जे फॉर्मल शिकणं जे असतं ते झालं नव्हतं. मुलगी मोठी झाली आणि तिला डान्सची आवड आहे असं कळलं आणि तिला अर्थातच ठाण्यामध्ये एक सुप्रसिद्ध नाव जे आहे आपल्या बाईंचं तिकडे घातलं गेलं. त्यांचा ग्रुपही होता, त्याच्यामुळे म्हटलं चला त्या निमित्ताने किमान ती छान जॉईन करेल आणि छान शिकेल. आणि ते शिकता शिकता ती घरी येऊन माझी शाळा घ्यायची, म्हणजे बाईंचा क्लास आणि मग माझी घरी आल्यावर शाळा असायची. तर ती शाळा घेता घेता तिने मला एक दिवस असं चिडवलं, आई तुला डान्स नाही येत? आणि म्हटलं मला आवडतं ग, पण मी कधी शिकले नाही. त्यामुळे चल मग मी तुला शिकवते. पण मग ते असं जाणवायला लागलं आतून कुठून तरी की हातपाय सगळे एकत्र येऊ शकतायत, तालाचं थोडंसं ज्ञान आहे गाण्यामुळे, त्याच्यामुळे ते होऊ शकतंय, तर आपण का नाही करायचं. पण जे आपल्या बॅक ऑफ माइंड एका एजला असतं ना, लोक काय म्हणतील हा जो प्रश्न असतो, तर तो होता. पण मग म्हटलं अरे म्हणजे चार भिंतीच्या आड तर शिकायचंय आपल्याला आणि कुठे जायचं परफॉर्मन्स, आपण आपल्या हौशीसाठी शिकायचंय. आणि बाईंकडे त्यावेळेला ओपन झाली होती बॅच आणि मी बाईंना विचारलं मी येऊ का, तर म्हणाले या. आणि मग जॉईन झाले आणि मग काय तिकडनं प्रवास सुरू झाला कथ्थकचा छानपैकी. कारण कसं असतं अंगात तुमच्या कुठेतरी ते असतं, फक्त त्याला एक योग्य दिशा द्यावी लागते, ती अर्थातच बाईंमुळे मिळाली नक्कीच आणि त्याच्यामुळे कथ्थकचा प्रवास सुरू आहे गेली 8-9 वर्ष. नक्कीच नक्कीच. तू म्हणजे आपलं ज्या बोलणं झालं त्या तू मला म्हणालीस की मी आता अगदी 2 वर्षापूर्वी आय थिंक व्हॉइस ओव्हरचा तू कोर्स केलास. तर हो हो म्हणजे निवेदन किंवा आता तुम्हाला की मी ह्या वयातही मी शिकते आणि मला अजूनही वेगवेगळ्या गोष्टी शिकायला आवडतील किंवा आत्ताच मी म्हटलं तसं हो 2 वर्षापूर्वी हा तू कोर्स केलास, मग अजूनही तू शिकतेस, मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तू गातेसही, तू नाचते म्हणजे नृत्यही करतेस, तू निवेदनही करतेस, तू व्हॉइस ओव्हर साठी सुद्धा काम करतेस, तर मग या सगळ्या गोष्टी तू कसं काय म्हणजे आश्चर्य आहे माझ्यासाठी, कसं काय ऍडजस्ट करतेस? अं, ह्याची पण मी तुला थोडंसं मागे जायला लागेल, एक पान उलटावं लागेल त्याच्यासाठी. कॉलेजमध्ये असताना रेग्युलर निवेदन आणि गाण्याचे कार्यक्रम वगैरे करत होते. डोंबिवलीत आमचा ग्रुप होता, त्यांच्या थ्रू गाण्याचे कार्यक्रम करत होते, निवेदन करत होते. आणि मग ट्रॅव्हल अँड टुरिझम जेव्हा आयुष्यात आलं त्यावेळेला या गोष्टी थोड्याशा मागे राहिल्या. त्याचे रिग्रेट्स नाहीयेत की त्या मागे राहिल्यात, ती वेळ असते ते काम करण्याची. तर त्यावेळेला मग टुरिझम आलं आणि मग ते क्षेत्र एवढं नवीन आणि एवढं चॅलेंजिंग होतं आणि ते माझ्या स्वभावाला खूप पूरक होतं ते क्षेत्र. तर मग त्यावेळेला मग ठरवलं की चला आता ह्याच्यात पूर्ण वेळ द्यायचा आणि तशी 9-10 वर्ष मी टुरिझमला दिली. पण त्याच्यानंतर हा मुलीसाठी ब्रेक घेतला आणि ते मुलीसाठी ब्रेक घेतलेला असताना जाणवलं की अरे हे आपले छंद मागे राहिलेत कुठेतरी, कारण त्यावेळेला मला जॉब करायचा नव्हता.
ऑनेस्टली स्पीकिंग. करायचा नव्हता ह्याचं रिझन असं होतं की लॉंग वर्किंग आवर्स होते, म्हणजे सरळ सरळ 12 तासाची ड्युटी होती. मग यायला जायला परत आणखी एक एक दीड तास, म्हणजे 13-14 तास मी बाहेर राहणार. तर यशस्वीचं त्यावेळेला वय असं होतं की मी तिच्याजवळ असणं गरजेचं होतं. म्हणून मग मी ते बरोबर. बाजूला ठेवलं आणि मग म्हटलं चला हे छोटं छोटं काय 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 येत होतं आपल्याला, मग चला ते एक्सप्लोर करूया. मग ते एक्सप्लोर करत असताना असं जाणवलं की एका ग्रुपकडनं इन्क्वायरी आली की तू करत होतीस ना गं, तू का नाही करत परत. म्हटलं इथे अजून तशी कोणाशी ओळख नाहीये, कारण डोंबिवली सोडून मी ठाण्यात आले होते. तर आणि मध्ये मध्ये फिरणं खूप झालं होतं, पुण्यात होतो, नंतर मग अमेरिकेत होतो काही महिने वर्ष. तर त्याच्या वेळेला असं झालं की ते सुटत होतं. मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, मी करून बघते. तर करून बघितल्यानंतर त्यांना आवडलं, माझी बोलण्याची पद्धत म्हणा किंवा जे निवेदन मी करत होते ते आवडलं. आवडल्यानंतर मग तिकडनं एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं काम हळूहळू मिळत गेलं. मग त्यावेळेला असं जाणवलं की व्हॉइस ओव्हर हे क्षेत्र सुद्धा खूप छान आहे आणि त्याच्यात आपण काहीतरी करू शकतो. मग नुसतंच म्हणजे मला आवडत नाही बेसलेस काहीतरी करायला किंवा ज्याचं काहीच आपल्याला फॉर्मल म्हणजे तांत्रिक गोष्ट माहित नाही आणि तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये उडी मारताय. तर मग मी व्हॉइस ओव्हरचं प्रशिक्षण प्रॉपर घ्यायला सुरुवात केली 2 वर्षापूर्वी आणि प्रॉपर एक जवळजवळ 6-8 महिन्यांचा कोर्स पूर्ण केला. स्टुडिओ कोर्स आहे. माझे गुरु वा. श्री दीपक वेलणकर यांच्याकडे मी तो कोर्स केला आणि त्यांच्याकडनं कोर्स केल्यानंतर जाणवायला लागलं की अरे बापरे, आपण समजत होतो त्याच्यापेक्षा खूप गोष्टी आहेत. म्हणजे वाक्याला वाक्य जुळवणं असू देत किंवा ॲडव्हर्टाइजमेंटसाठी लागणारा वेगवेगळा व्हॉइस असू देत किंवा एखादं लहान मूल तुम्हाला डब करायला आलं, एखाद्या लहान मुलाचा आवाज, तर तुम्ही त्याचं कसं म्हणजे त्याला कसा आवाज द्यायचा किंवा त्याचं काय तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे किंवा त्याचा तुम्ही कसा विचार केला पाहिजे हे कळलं. आणि हे कळत असताना हळूहळू मग लेख, कविता यांच्या म्हणजे डिमांड यायला लागल्या. मग त्या करायला लागले. मग अशा ह्याने सूर्यवृंदावनचा जन्म झाला. चांगलं लिहित होते, तर त्याच्यामुळे मग लिहिता लिहिता सूर्यवृंदावनचा जन्म झाला. आणि मग त्यातनं अशा सगळ्या एक 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 गोष्टी त्या व्हॉइस ओव्हरच्या दृष्टीने सुरुवात झाली व्हायला. आणि तू म्हणतेस तसं वेळ कसा मिळतो, आवड असली की सवड मिळतेच आणि ती तुम्ही काढतात हे आपल्याला माहिती आहे. कारण माझा दिवस थोडासा म्हणजे आता लॉकडाऊनमुळे थोडंसं आरामात सगळं चाललंय, पण नाहीतर माझा दिवस खूप लवकर सुरू होतो. माझा दिवस 5-5:30ला सुरू होतो. त्याच्यामुळे मग मिळणारा जो वेळ असतो मला तो थोडासा जास्ती असतो. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी टाईम जर तुम्ही मॅनेज करायला शिकलात, प्रत्येक गोष्ट त्याची त्या वेळेला करायला शिकलात की तुम्हाला सगळ्या गोष्टी छान पद्धतीने करता येतात. आणि तुम्ही प्रायोरिटीज ठरवल्या पाहिजेत की आज हे 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 आज ह्याला महत्व आहे किंवा ही उद्या गोष्ट झाली पाहिजे. त्या तुम्ही जेव्हा प्रायोरिटीज करायला शिकता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या गोष्टीसाठी, तुमच्या आवडीच्या छंदासाठी किंवा तुमच्या कामासाठी वेळ हा मिळतोच मिळतो असं आहे. पण मला असं वाटतं की ताई या वयातही तू शिकण्याला जास्त प्राधान्य देतेस. मला असं वाटतं कौस्तुभलाही मी बघते, त्यांनाही मी बघते की तेही काही ना काहीतरी करत असतात, नवीन नवीन गोष्टी शिकत असतात आणि अर्थातच तू पुढच्या पिढीकडे असे संस्कार पुढे करतेस तिच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी. हो. मानसी, मला असं वाटतं माणसाने नेहमी ना विद्यार्थी असावं. अगदी तुमचं कितीही वय झालं, तुम्हाला कितीही गोष्टी चांगल्या येत असल्या तरी तुम्ही विद्यार्थी असणं आवश्यक असतं. तुम्ही शिकत राहिलं पाहिजे. मला शिकायला एक पर्टिक्युलर वयाचाच माणूस पाहिजे असं नाही. तुम्ही लहान आता कित्येक गोष्टी मी यशस्वीकडनं शिकते किंवा तिच्या मैत्रिणींच्या म्हणजे बोलण्यातनं मला कळतात किंवा आता मी बाहेर जाते त्यावेळेला लहान लहान मुलं सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी शिकवत असतात. फक्त तुमची ती दृष्टी पाहिजे. आणि काय होतं की ज्यावेळेला तुम्ही असं शिकत राहता ना, तुम्ही तुमच्या नकळत डेव्हलप होत जाता. तुमच्या नकळत तुमचं ऑब्झर्वेशन वाढत जातं किंवा तुमच्या नकळत अशा काही गोष्टी तुमच्या लिखाणात येतात किंवा तुमच्या वागण्यात येतात किंवा निवेदन करत असताना तुम्हाला कुठल्या वेगळ्या स्टोरीजचा आधार घ्यावा लागत नाही. तुमच्या डोळ्यासमोर घडलेला एखादा प्रसंग असतो किंवा एखादी व्यक्ती जेव्हा तुम्हाला सांगत असते. आता कार्यक्रमांना आपण जातो, तूही जातेस वेगवेगळ्या कार्यक्रमांना, तर माहितीये की निवेदक असं काहीतरी सांगून जातो किंवा कलाकार तिकडे एखादी छोटीशी गोष्ट करून जातो आणि त्यावेळेला हा हे आपल्याला आलं पाहिजे. अगदीच तुला मी लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही आता ओरिसाला गेलो होतो जानेवारीमध्ये. इंटरनॅशनल डान्स ड्रामा फेस्टिवलला होतो यशस्वी बरोबर.
आणि तिकडे म्हणजे पूर्ण भारतातनं आणि 6 देशांमधनं मुलं मुली मोठी माणसं वगैरे आले होते परफॉर्म करायला. संध्याकाळी ग्रुप डान्सची कॉम्पिटिशन होती आणि ओडिसी डान्सचा एक ग्रुप म्हणजे व्यवस्थित एजेड ग्रुप होता, म्हणजे जवळजवळ चांगले म्हणजे 30-35 वयाचे नर्तक म्हणजे मुलं मुली नर्तक नर्तकी होते. अच्छा. आणि पहिली जी नाचणारी मुलगी होती तिचा घुंगरू तुटला स्टेजवरती परफॉर्मन्स चालू असताना, पण तिच्या हो. चेहऱ्यावरती कुठेही ते दिसलं नाही, कुठेही ते दिसलं नाही. तिने तो 20 मिनिटाचा तो परफॉर्मन्स, त्यांचा जो 20-25 मिनिटांचा परफॉर्मन्स तिने चेहऱ्यावरती म्हणजे एकही रेष ढळू न देता तो पूर्ण केला. वा. त्याच्यानंतरही तो घुंगरू तुटलेला तिने पायाने बाजूला केला नाही. तिची एक पोज होती खाली बसण्याची, त्यात तिने तो बाजूला करून टाकला. पहिल्या 2 रांगांमध्ये असलेल्या लोकांना ते कळलं, बाकीच्यांना ते कळलंही नाही. म्हणजे कमाल. ही गोष्ट किती किती मायन्यूट आहे बघ, म्हणजे मोठी आहे पण तिचं वागणं कसं होतं बघ, कुठेही हावभाव नाही चेहऱ्यावरती, तोच प्लेझंट चेहरा, हळूच तो घुंगरू बाजूला सरकवून देणं, त्याला पाय न लावणं, कारण घुंगरू हे आपले दैवत आहेत नाचामधले, तर त्याला पाय न लावणं आणि तो अख्खा परफॉर्मन्स देणं. म्हणजे ह्याच्यात मी किती गोष्टी शिकले, प्रसंगावधान शिकले, ह्याच्यात मी तुम्ही कसं आपल्या कलेला सादर करायचं ते शिकले. ही म्हणजे मी म्हटलं तसं त्या पर्टिक्युलर एक गुरुच असण्याची आवश्यकता नाही, तुमची दृष्टी असेल तर तुम्हाला खूप लोक सहज शिकून जातात. आणि नक्कीच मगाशी नक्की. जसं म्हटलं की मला टेक्निकल काही नॉलेज असल्याशिवाय मी त्याच्यात डायरेक्ट उडी मारत नाही. थोडंसं तरी त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, म्हणजे काय होतं की तुम्हाला ती गोष्ट प्रिसाइजली चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडता येते. आता शो ऑफचं म्हणजे दुनिया आहे, तुमचं जितकं प्रोडक्ट चांगलं तेवढं लोक तुमच्याकडे जास्त चांगल्या पद्धतीने बघतात. तर मला असं वाटतं की मी जर प्रेझेंट करते 4 लोकांमध्ये स्वतःला, तर ते चांगलंच झालं पाहिजे आणि म्हणून मी कायम शिकत असते. आणि अर्थात कौस्तुभही तसाच आहे, त्याच्यामुळे त्यालाही तसंच आवडतं वर्कशॉप करणं वेगवेगळी, किंवा आजही तो गाणं शिकतोय किंवा नवीन नवीन त्याच्या फील्ड मधले काही प्रोजेक्ट असतील किंवा काही असतील तर तेही शिकत राहणं. हे शिकत राहणं ऑफकोर्स यशस्वीकडे सुद्धा गेलंय, कारण मग तिलाही असं वाटतं की अरे बाबा, आई बाबा आपल्या आत्ताच्या वयातही शिकतायत, ते नाही म्हणत नाहीत, ते कंटाळत नाहीत, मग मलाही काहीतरी केलं पाहिजे. आणि हीच गोष्ट असते, त्याच्यामुळे शिकणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असं वाटतं. नक्कीच नक्कीच. माझा पुढचा प्रश्न अगदी ह्याच मुद्द्याला धरून यशस्वीसाठी आहे, की आई बाबांना अजूनही या वयात शिकतायत हे बघताना तुला कसं वाटतं? मला असं म्हणजे छान वाटतं की आपले आई बाबा शिकतात, कारण ते काय करतात की जे ते म्हणजे स्पॉन्ज सारखं मलाही ते आता घडवतात. स्पॉन्ज सारखं आहे, तेही स्वतः स्पॉन्ज सारखेच आहेत. म्हणजे ते एखादं जर नॉलेज घेतलं तर ते असं वेस्ट नाही करत कुठे, म्हणजे किंवा स्वतःकडेच नाही ठेवून देत. किंवा बाबा जर एखादे फॅक्टरी, बाबा इंजिनियर आहे, सो त्याने एखादा व्हिडिओ बघितला आणि तो मला जर म्हणजे बघण्यासारखा असेल किंवा मला त्यातलं काही कळत असेल तर तो लगेच बोलतो, यशस्वी इकडे बघ. सो ते शिकत राहणं ना हे खूप महत्वाचं आहे, कारण ना पुढे आपल्याला ना कुठल्याही ह्याच्यामध्ये विचारू शकतात. म्हणजे आत्ता सुद्धा मध्येच म्हणजे कुठल्याही क्षेत्राविषयी आपल्याला विचारू शकतात आणि त्याच्याबद्दल नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे. सो आई बाबांकडे दोघांकडे ये, सो मला खूप भारी वाटतं त्यांना असं बघताना. तू बोल, ही पण तुझ्यासारखीच. हो. तर वृंदाताई, मगाशी तू जसं म्हणालीस की निवेदनात सुद्धा कार्यक्रम बघता बघता सगळे पॉइंट्स बघून त्याचा विचार साधला. माझा प्रश्न ह्याच्यावरच आहे तुला, की निवेदन करताना नक्की काय विचार करायला लागतो आणि त्यामागचा अभ्यास कसा करतेस तू? अभ्यास, ओके. निवेदन करण्यामागचा जो विचार असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो की माझ्याकडनं नवीन काय जाईल लोकांना. हे बघ, आता बॉलिवूडचा एखादा कार्यक्रम आहे गाण्यांचा आणि एक 20 गाणी आहेत, त्यातली 18 गाणी आपल्याला तर माहिती असतात, बरोबर आहे. त्यांच्या मागचे किस्से सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांकडनं ऐकलेले असतात. तोच कार्यक्रम जर माझ्याकडे आलाय तर मग मी लोकांना नवीन काय सांगू. आणि मग निवेदकाची भूमिका त्यावेळेला अशी असते की तो शो रंगवायचा असतो.
ओके. मग तो शो रंगवता रंगवता तुम्हाला अनेक गोष्टींचं ज्ञान असावं लागतं. मग ते किस्से असू देत किंवा जसं मी आता मगाशी म्हटलं, तुम्ही एखादा बघितलेला प्रसंग, तुमच्या बाबतीत घडलेला प्रसंग तुम्ही कसा रिलेट करता त्या गाण्याशी किंवा त्या एखाद्या पर्टिक्युलर मोमेंटशी, तर ते महत्वाचं असतं. त्याच्यासाठी म्हणजे माझा स्वतःचा कटाक्ष असतो की किमान रोज काहीतरी वाचायचं. म्हणजे आताही लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी ऑडिओ बुक्स ऐकणं किंवा वेगवेगळ्या साईट्सवरनं काय मिळतंय मला नवीन वाचायला तर ते पाहणं, गाणी वेगवेगळी ऐकणं पुन्हा एकदा, त्यातनं मला नवीन काय लोकांना देता येईल त्याची टिपणं काढणं, हे मी सतत करत असते. आणि असं घरात बसूनच असं नाही, जेव्हा मी ट्रॅव्हल करायचे तेव्हा सुद्धा बसमध्ये बसले, ट्रेनमध्ये बसले, काहीतरी कानात चालू आहे, अरे हे छान आहे, हे वाक्य छान आहे, मग ते कुठेतरी नोट डाऊन करून घेतलं. माझी एक छोटी डायरी कायम माझ्याकडे असते जेव्हा मी बाहेर असते, त्याच्यामध्ये मी लिहून ठेवते. कारण ही ना प्रसंग असतात किंवा हे जी वाक्य असतात किंवा मनात आलेले विचार असतात ना, ते नंतर तुम्हाला कुठेतरी यूज करता येतात. आपण खूप ना ग्रांटेड घेतो काही गोष्टींना, असं मला खूपदा वाटतं की एखाद्या मनात खरंच. खूप छान थॉट येतो किंवा एक खूप छान ओळ सुचते आणि आपण निग्लेक्ट करतो त्या गोष्टीला. तर ते नाही व्हायला पाहिजे बरोबर. तुमच्याकडनं. तुम्ही ते लिहून ठेवा किंवा जर तुमची मेमरी चांगली आहे तर ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण ते नंतर तुम्हाला कधीतरी वापरता येणार असतं किंवा त्याच्यावरती काहीतरी चांगला कॉन्सेप्ट डेव्हलप झालेला असतो. ह्याचं तुला उदाहरण द्यायचं झालं तर मी आता माझं एक युट्यूब चॅनल सुरू केलंय वृंदा दाभोळकर. त्याच्यावरती माझे बरेच आता लेख, कथा असं काय काय आलंय. तर त्याच्या मागची पण मी तुला स्टोरी सांगते काय झालं. माझी एक मैत्रीण आहे शाळेतली, स्वाती आंबेकर, अभ्यंकर आता आडनाव तिचं. तर ती दुबईत आहे आणि ती तिकडनं खूप सुंदर सुंदर चित्र तिच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजवरती ती शेअर करत होती. आणि ती शेअर करत असताना एक खुर्चीचं चित्र तिने शेअर केलं आणि ते शेअर केल्यानंतर एक क्षणार्धात असं झालं की ती खुर्ची माझ्याशी काहीतरी बोलू पाहते, ते चित्र माझ्याशी काहीतरी बोलू पाहते. वा. म्हणून ते मी सेव्ह केलं आणि मी खूप वेळ त्याच्याकडे निरखून बघितलं आणि लिटरली एक टाकी जो लेख म्हणतात तो पुढच्या अर्ध्या तासामध्ये तो लेख लिहून तयार होता. तो वा. खूप मोठा होता. मग त्यातलं काय मला छान वाटतंय, मग ते मला कसं छोट्या ह्याच्यामध्ये करता येईल असा आम्ही एक तो मी करून बघितला आणि मी तिला तो करून पाठवला आणि ती एवढी खुश झाली. ती म्हणते, वृंदा याचं काहीतरी होऊ शकतं. म्हटलं हो, मलाही असं वाटतं ह्याचं काहीतरी होऊ शकतं. म्हणून मग तो आम्ही व्हिडिओ बनवला आणि आमच्या जवळपासचे जे मित्रमैत्रिणी होते त्यांना तो पाठवून दिला व्हॉट्सअपवरनं. आणि सगळ्यांचा असा रिप्लाय आला की अरे हे खूप भारी आहे, हे असं कधी झालं नव्हतं, तर काहीतरी ह्याचं तुम्ही करा, हे असेच नुसते ठेवू नका. आणि मग कौतुक होता. त्याला खूप असं हे होतं की तू असं हे ठेवू नकोस नुसतं एवढंच म्हणजे मर्यादा ठेवू नको तुझ्या कामाला, तुझं पोचणार कसं काम. म्हटलं हो, मला पण असं वाटतं की काहीतरी जे चांगलं करतं ते 4 चांगल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून मग तो बरोबर. आम्ही युट्यूबवरती अपलोड केला. आणि मग आता त्याची अनेक चित्र आहेत त्याच्यावरती मी कथा लिहिल्या आहेत, काही ललितबंध लिहिले आहेत, काही छोट्या कथा. आता एक उद्या एक कथा येईल, एका दार्जिलिंगला तिने काढलेलं एका घराचं फोटो आहे, म्हणजे पोस्टर आहे, वा. त्याच्यावरती एक कथा येते, तर ती पण ऐक. तर ह्या गोष्टी असतात की मला अशी सवय लागली स्वतःला की नवीन जे पण मी काही पाहीन किंवा जे काही मनात येईल ते मी लिहून ठेवीन कुठेतरी. कारण माझी थोडीशी शॉर्ट टर्म म्हणजे आहे, म्हणजे मला असं होतं की विसरून जाण्याचे चान्सेस असतात कारण 50 गोष्टी डोक्यात येत असतात. त्यामुळे मग ती मी गोष्ट लिहून ठेवतो. सो मग त्याचं काहीतरी होतं, डेव्हलप होतं. आता ते गाणं नवीन ऐकलं असतील तर हे जर गाणं ऐकलं असेल तर ते तसंच झालं. पहिल्या फक्त 4च ओळी लिहिल्या गेल्या. पण नंतर मग की नाही ह्याचं गाणं होईल का, ह्याचं गाणं होईल का, मग त्याचं पूर्ण गाणं तयार झालं. आणि मला असं वाटतं की हे आपण निग्लेक्ट नाही केलं पाहिजे त्या आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे किंवा जे काही तुमचे थॉट्स असतात त्याच्याकडे. ते लिहून ठेवा, त्याच्यावरती काम करा आणि मग तुम्ही काहीतरी वेगळं नक्कीच देऊ शकता असं मला प्रामाणिकपणे वाटतं. नक्कीच, नक्कीच. काढला की सूरवृंदावन, तर त्याची सुरुवात कशी झाली, कुठून झाली त्याविषयी आम्हाला सांगा. नक्की. सूरवृंदावनची सुरुवात झाली ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबरच्या दिवाळीत 2017 ऑक्टोबरच्या दिवाळीमध्ये आम्ही असे घरामध्ये बसलो होतो आणि गाणी चालू होती. ॲज युज्युअल आमच्याकडे कायम गाणी लागलेली असतात, आयदर रेडिओ नाहीतर काहीतरी काहीतरी चालू असतं, नाहीतर टीव्हीवरती. आणि अत्यंत भयंकर MTV, VTV वरती काहीतरी तेव्हा भयंकर गाणी चालू होती आणि कौस्तुभ म्हणलं,
हे काय आहे? हे काय गातायत आणि काय म्युझिक आहे, काय शब्द आहेत, आपण हिला काय ऐकवणार असं हे झालं. आणि त्याच्या मनात त्यावेळेला आलं, शब्दांना सूर कळले तर. मी म्हटलं अरे तू एकदम कवी झाला, शब्दांना सूर कळले वगैरे वगैरे. मग त्याची दुसरी लाईन झाली की सुरांना शब्द कळले तर. म्हटलं आपण काहीतरी करूया. म्हटलं ठीक आहे. मग त्याचं गाणं झालं, शब्दांना सूर कळले. शब्दांना सूर कळले झाल्यानंतर ते गाणं ते तसंच होतं, त्याला चालही लागली. थोड्या दिवसांनंतर त्याला छान चालही लागली. चाल लागल्यानंतर मग काय करायचं असा विचार डोक्यात येत होता. मग आम्हाला भेटला अनुराग गोडबोले, अत्यंत उत्कृष्ट संगीत संयोजक आहे. खरंच, खरंच. तर तो भेटला आणि त्या गाण्याचं त्याने सोनं केलं. पण मग आता हे गाणं कसं प्रेझेंट करायचं. मग त्यावेळेला युट्यूब शिवाय दुसरं काही दिसलं नाही आम्हाला. आणि ज्याने गायलं विकी अडसुळे, तर त्याच्यामुळे आणि अनुरागमुळे आणि त्यावेळेला काय माहिती खूप छान योगायोग होता आणि शब्दांना सुरू कळले खूप गाजलं ते गाणं. आणि मग त्याच्यानंतर मग ते एक झालं की दुसरं, मग म्हटलं आता कन्सिस्टन्सी हवी काहीतरी. मग दुसरं, तिसरं, चौथं, आज आमची जवळजवळ 21 गाणी आहेत सूरवृंदावनवरती, सगळी नवीन फ्रेश वा. गाणी आहेत. नवीन गीतकार, संगीतकार आणि गायक सुद्धा सगळे फ्रेश आवाज असणारे आहेत. श्रीरंगनी पण एक गाणं गायलंय, एक गझल गायली आमची. हो, हो. असे मला खूप सुंदर टीम तयार झाली आणि सूरवृंदावन आता इज रॉकिंग. नक्कीच. आणि मी आजच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही मला सांगायला आवडेल की खरंच खूप सुंदर गाणी आहेत. म्हणजे सगळ्यात शब्द म्हणा, संगीत म्हणा, खूपच गायक म्हणा, सगळ्याच गोष्टी म्हणजे अष्टपैलू काम असल्यासारखं या सूरवृंदावनचं काम आहे. त्याच्यामुळे नक्की तुम्ही या पेजवर जा आणि त्यांची सगळी गाणी ऐका, लाईक करा, शेअर करा. खरंच तुम्हालाही नक्की आवडतील. आम्ही ऐकली आहेत, तुम्हालाही आवडतील अशी आशा आहे. थँक्यू. वृंदाताई, थँक्यू. तू एक दिवस कवितेचा हे सुद्धा एक फेसबुकवर एक तू दर शुक्रवारी ऍक्टिव्हिटी करतेस, तर त्याविषयी आम्हाला सांग. हो, त्याची नक्की. सुरुवात कशी झाली किंवा काय? मानसी, लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं त्यावेळेला खूप नेगेटिव्हिटी होती प्रचंड. म्हणजे लोकांना काहीच कळत नव्हतं. आपणही त्याचे एक म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रचंड प्रेशर खाली होतो सगळेच जण. आणि बातम्यांनी हैराण केलं होतं. म्हणजे अक्षरशः आम्ही एक साधारणतः लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 15-20 दिवसांनी आम्ही बातम्या बघणं कमी केलं आणि आता बंद केलं. नंतर बंद केलं, पूर्ण बातम्यांची चॅनल्स बंद केली. तर त्यावेळेला असा एक विचार आला की आपण काहीतरी चांगलं देऊ शकतो का, पॉझिटिव्ह देऊ शकतो का, 5 मिनिटं लोकांना आनंद देऊ शकतो का. तर ही कल्पना जो आमचा ग्रुप आहे मैत्र, तर त्या मैत्रमध्ये मी मांडली आणि ते चारही जणांनी उचलून धरली. सविता, सुनीता आणि श्रीरंग अशी उचलून धरली गेली ती कल्पना की हे आपण करूया. आणि पहिला म्हणजे हे अगदी सोमवार मंगळवारकडे मी हा विचार मांडला आणि त्याच शुक्रवारी लगेचच एक दिवस कवितेचं आम्ही सादर केलं. सादर केल्यानंतर असं झालं की अरे चांगला रिस्पॉन्स येतोय याला. मग 2 शुक्रवार आम्हीच सादर करत होतो. तिसऱ्या चौथ्या शुक्रवारी आम्हाला विचारणा व्हायला लागली की आम्ही येऊ शकतो का, आम्ही करू शकतो का. किंवा काही जणांना आम्ही स्वतःहून सांगितलं की तुम्ही याल का. मग आता नुसत्याच कविता सादर करणं चांगलं की काहीतरी विषय देऊन किंवा नवीन नवीन संकल्पना मांडून सादर करणं चांगलं. तर मग माझ्याकडे कवितांचे खूप विषय होते पहिल्यापासून, कारण कविता हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यामुळे अनेक कवितांचे विषय होते. मग ते विषय द्यायला लागले. मग असं व्हायला लागलं की पुढच्या शुक्रवारी आता विषय काय, लवकर सांग, आम्हाला शोधायचंय. आणि मग ती एक जी मजा असते ती त्या ग्रुपमध्ये सुरू झाली की विषय सांग, आम्ही कविता शोधतो. किंवा नाही मिळाली तर मग एकमेकांना मदत करणं. म्हणजे एक प्रकारचं त्या एक जे आम्ही 20, 25, 30 जण जे आहोत ग्रुपमध्ये, ते एक खूप पॉझिटिव्हिटीने एकमेकांना मदत करायला लागलो, कविता शोधायला लागलो. मग विचार बाकीचे बंद झाले. अर्थातच माझ्याकडनं सुद्धा असं व्हायला लागलं की अरे आता पुढे काय देऊया, मग हे झालं मग हे देऊया का. म्हणजे वेगळा चुकीचा विचार, नेगेटिव्ह विचार आलाच नाही मनामध्ये. आणि हा त्या एक दिवस कवितेचा मला असं वाटतं खूप पॉझिटिव्ह पॉइंट आहे की त्याच्यात बरेच लोक सामावले गेले. अनेक नवीन कवींच्या कविता सुद्धा आम्ही सादर करतो. काही स्वलिखित सादर
खूप कौतुकाची गोष्ट जी मला अगदी अभिमानाने सांगावीशी वाटते ती म्हणजे आमचा प्रत्येक कलाकाराचा बाज वेगळा आहे. कोणी कविता गाऊन दाखवतं, कोणी कविता उलगडून दाखवतं, कोणी कवितेच्या मागचं काहीतरी सांगतं आणि त्याच्यामुळे तो ग्रुप ना असा एकदम आणि मेन म्हणजे आम्ही काय केलं की स्वतःच्या फेसबुकवर न जा, सो तुमचा स्वतःचा एक वर्ग तयार होईल. मी त्यांच्या कविता शेअर करत असते किंवा वॉच पार्टी करत असते त्याची फेसबुकवरनं. पण ह्या सगळ्यांमुळे काय झालं की त्यांचा स्वतःचा क्राऊड तयार झाला. आता बऱ्याच लोकांना अशा की आमच्यासाठी ही कविता म्हणाल का, किंवा अगं पुढचा विषय काय आहे, आम्हाला फेसबुकवरनं पण मेसेंजरवरनं मेसेजेस येतात. तर ही खूप छान गोष्ट आहे. ही खूप छान गोष्ट आहे. याच्यामध्ये आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे. जो ग्रुप आहे आमचा तो पहिल्या म्हणजे त्या क्षणापासून फक्त पॉझिटिव्हिटी स्प्रेड पॉझिटिव्हिटी हा आमचा एक होऊन गेला. आम्ही कुठेही त्या म्हणजे कवितांची नक्की. सुरुवात कुठेही कोरोना लॉकडाऊन ह्याने करत नाही अजिबात. आम्ही डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो, कसे आहात विचारतो, काय नवीन चाललंय विचारतो आणि मग सुरुवात करतो. सो ती एक खूप वा मजा आहे. वा. मी तुला एक अगदी फरमाईश म्हणून सांगते की एखादी कविता वाचन करशील का इकडे? सगळ्या इथल्याही प्रेक्षकांना ऐकायला हो, आवडेल. नक्की नक्की. एक मिनिट मी ना वही तिथे ठेवली. एक मिनिट सांग. नक्कीच नक्कीच वाचून दाखवायला आवडेल मला कविता. माधव दीक्षित यांची एक कविता आहे, थेंबा थेंबांचा पाऊस. ही मला खूप आवडलेली कविता आहे पावसावरची. तर मी तुला नक्कीच ती म्हणून दाखवू शकते. थेंबा थेंबांचा पाऊस, ओल्या मातीचा सुगंध, त्याच्या साऱ्या आठवांचे आजच तुटले रे बांध. थेंबा थेंबांचा पाऊस, ओल्या मातीचा सुगंध, त्याच्या साऱ्या आठवांचे आजच तुटले रे बांध. आल्या सरीवर सरी भरे मनाची घागर, भेगाळला या उरात आठवणींचा काझर. गडगडाट ढगांचा आघाली थैमान ती वीज, याद येई त्या दिसाची गेली उडोनिया नीज. धोधो कोसळला होता तेव्हा ऐसा माझ्या दारी, धोधो कोसळला होता तेव्हा ऐसा माझ्या दारी, हात पाय जोडोनिया त्याला धाडले माघारी. पण आज मात्र त्याचा दिसे वेगळाच रंग, पण आज मात्र त्याचा दिसे वेगळाच रंग, भिजवायाचा बहुधा त्याने बांधलाय जंग, भिजवायाचा बहुधा त्याने बांधलाय जंग. आज सकाळपासून तीच परिस्थिती आहे, भिजवायचाच विचार आहे पावसाचा. म्हणजे दोन वेळा असं घेऊन निघाले आणि परत आले, नको भिजायला होईल, परत घरात बसूया. म्हणून म्हटलं ही मला खूप आवडलेली कविता आहे सध्या, तर ही खूप सादर सुंदर करूया. आहे आणि तू वाचते तितक्या मनापासून आणि त्यातल्या ज्या भावना होत्या त्याही पोचल्या. खरंच थँक्यू. खूप म्हणजे मला खरंच ती सांगत असते की त्यातल्या त्या भावना 4 ओळींमध्ये इतक्या सुंदरपणे कवी मांडत असतो आणि आपलं काम असतं की त्या तेवढ्याच फोर्सफुली तेवढ्याच तन्मयतेने तुमच्यापर्यंत पोहोचवणं. सो खरंय. असं आहे. मला माहितीये ताई की तू एका कवितेमागे किती अभ्यास कर या कुठच्याही एका विषयामध्ये इतका अभ्यास करतेस. मी स्वतः त्या गोष्टी अनुभवल्यात, कारण आपण मागच्याच वर्षी कार्यक्रम केला होता माझा कृष्णमय आणि आपण थीम घेऊन कार्यक्रम केला होता आणि त्यासाठी तू घेतलेली जी मेहनत मी बघितली. मी एकच मुद्दा तुझ्या डोक्यात ठेवला होता आणि त्याला तू 100 फाटे फोडले होतेस आणि मला असं झालं की आपल्याला 3 तास पण नाही पुरणार ग आपण जर तुझ्या सगळ्या विचारांना घेऊन आलो तर. की खरंच मला तुझ्यातली आवडती गोष्ट आणि मी नक्की प्रेक्षकांना सांगायला मला आवडेल की मला ह्या इंटरव्ह्यू सेशनसाठी मला खरंच कुठचाही अनुभव नाही, पण फक्त वृंदाताईशी प्रत्येक वेळेला बोलून मी माझ्या या सिद्ध संवादच्या आपल्या मालिकेचं सूत्रसंचालन टाईप करतेय, कारण हिचा सपोर्ट नसता मे बी मी विचार सोडून
पुस्तक 1-2 घेते पास झालं, नको मला नाही जमणार म्हणून. पण हिने प्रत्येक वेळेला मला पुढे पुढे, नाही तू बरोबर करतेस, फक्त हे कर ते कर, बाकी खूप छान करतेस. आणि तिने जे काही मुद्दे मला सांगितले ते मी हळूहळू अप्लाय करते आणि माझ्यातही तो बदल मी घडवून आणते. सो थँक्यू सो मच ताई, की आज मी तुझीच मुलाखत घेत, तुझ्याच सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी. पण मला खरंच खूप बरं वाटतंय की मी तू सांगितलेल्या सगळ्या सजेशन्स त्या अप्लाय करून मी आज तुझा इंटरव्ह्यू घेते. मला खूप खूप आनंद होतोय की माझी गुरुच आहेस तू त्या ह्याच्यात, की मी माझ्या गुरूंचा इंटरव्ह्यू घेते. आज बाईंचा झाला, आज मी तुझा घेते. आणि आतापर्यंत सगळ्यात काही ना काही गोष्टींमुळे आपण कोणा ना कोणाकडून तू म्हणाली तसं शिकतच असतो. सो आपण स्वतःही आणि समोरची व्यक्ती सुद्धा आपल्यासाठी गुरु म्हणूनच असते. तिच्याकडून काही ना काहीतरी गोष्टी शिकायलाच मिळतात नक्कीच. आणि मी जो अगदी तुझा अभ्यास करताय तर त्या थीम बेस, माझा विषय होता थीम बेस, जो तुझा मी अभ्यास बघितला. मगाशी तर सूत्रसंचालन हा पण विषय घेतला. पण या थीम बेस साठी वेगळा काय अभ्यास करायला लागतो, किंवा त्याचा म्हणजे त्याचं निवेदन कसं करतेस तू? म्हणजे ते न्यूजचं निवेदन करणं वेगळं आणि थीम घेऊन करणं वेगळं, तर मग त्याच्यातला फरक काय? मानसी, कृष्णमय जेव्हा आपण केला तो कथ्थकच्या वरती कार्यक्रम होता. सुदैवाने मी कथ्थक शिकते, त्याच्यामुळे मला त्यातल्या अनेक ज्या गोष्टी असतात त्या माहिती होत्या. म्हणजे मायन्यूट गोष्टी माहिती होत्या. किंवा जर तू कविता घेतलंस तर तू कुठलं कविता घेऊ शकशील, किंवा कुठली कुठली कविता आहे जी तू घेऊ शकतेस, किंवा तुला समजा कालिया दमन करायचंय तर तू कालिया दमनला काय घे सिच्युएशन, किंवा तुला समजा द्रौपदी वस्त्रहरण दाखवायचं तर त्यावेळेला तो कृष्ण. म्हणजे ज्यावेळेला कृष्णमय केलं त्यावेळेला मी तुला जे जे पॉइंट सांगितले होते ते असे होते की कृष्ण दाखवताना ना तुला कसा दाखवायचा आहे, म्हणजे बालकृष्णापासून मोठा होणारा कृष्ण दाखवायचा आहे, की तुला कृष्णाचं म्हणजे फक्त लीला दाखवायच्या आहेत, की त्याने हे केलं हे केलं हे केलं. तर मग त्यावेळेला आपण असं ठरवलं की लहानपणापासूनचा कृष्ण आणि तो कालिया दमन पर्यंतचा जो त्याचा सगळा प्रवास होता तो आपल्याला दाखवायचा होता. कारण तो जो प्रवास आहे कृष्णाचा, म्हणजे एक व्यक्ती म्हणून, एक देव म्हणून, एक कथ्थक मधला एक इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे, कृष्ण खूप आपल्याकडे मानतात कथ्थकमध्ये. कृष्णावरती अनेक गोष्टी किंवा अनेक असे रचून तयार केलेल्या गोष्टी आहेत कथ्थकच्या सगळ्या आपल्या डान्समध्ये. मग त्यावेळेला तो तुला कसा प्रेझेंट करता येईल, तुझ्या मुलींकडनं आपल्याला काय काय काढता येईल. मग थोडीशी कथ्थकची पुस्तकं वाचली गेली त्या निमित्ताने. काही म्हणजे जुनी जे काही आपले जे सगळे लेखक आहेत त्या सगळ्यांची पुस्तकं वाचली गेली. मंजिरी देवांचं पुस्तक वाचलं गेलं, किंवा डॉक्टर फुरुद दादीजी यांचं पुस्तक वाचलं गेलं. आणि अशी पुस्तकं वाचत असताना मग ते निवेदन, जरी ते एका पर्टिक्युलर काय म्हणतात त्याला कवितेवरती असेल श्रीकृष्णाच्या, किंवा कालिया दमनवरती असेल, तरी ते कसं घडलं किंवा आपण कथ्थकमध्ये त्याला काय वापरतो, म्हणजे थोडंसं टेक्निकल आणि थोडंसं त्या विषयाबद्दल असं थोडंसं मिक्स करून आपण ती पूर्ण कृष्णमय ही थीम सादर केली गेली होती. आणि हा म्हणजे थीम बेस्ड कार्यक्रम करताना माझ्या डोळ्यासमोर हेच असतं की ठीक आहे ना, एखादी गोष्ट एखाद्याला व्यवस्थित माहितीच आहे, पूर्वापार चालत आलेली आहे, पण मग तुम्ही 4 अजून गोष्टी वेगळ्या कशा सांगू शकता, तर तुम्ही टेक्निकल सांगू शकता, त्याला वापरली गेलेली वाद्यांबद्दल माहिती सांगू शकता, तुम्ही पाठीमागे त्याच्या वापरलं जाणारं जे नेपथ्य आहे त्याच्याबद्दल बोलू शकता, प्रकाश योजनांबद्दल बोलू शकता, कॉस्ट्युम्स बद्दल बोलू शकता. असे बरेच त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत जे तुम्ही काढले पाहिजेत. म्हणजे ज्या वेळेला थीम बेस्ड कार्यक्रमाचं तुम्हाला निवेदन करायचं असतं ना, त्यावेळेला तुमच्या या सगळ्या गोष्टी इथे क्लिक झाल्या पाहिजेत की हे 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 आहे, हे हे असं झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी खटखट वाजल्या पाहिजेत. त्या केव्हा वाजता, जेव्हा तुम्ही त्याच्या मागे थोडासा अभ्यास करता, ज्यावेळेला वाचता भरपूर, त्याचं थोडंसं मनन चिंतन करता, आणि जसं मी मगाशी म्हटलं की ते लिहून काढता, प्रॉपर चॅनलाइज करता लिहून, त्यावेळेला नुसतं माझ्या डोक्यात आहे आणि आपण ते प्रेझेंट करूया होत नाही. ते ऑन पेपर यावं लागतं. ते ऑन पेपर तुम्हाला 1 to 3 पॉइंट्स त्याचे काढून मग त्याच्यावरती व्यवस्थित ती गोष्ट लिहूनच मग सादर केली जाते. आता फेब्रुवारीमध्ये मनाली ताईचा एक खूप सुंदर कार्यक्रम त्यांच्या क्लासचा झाला, नृत्य विविधा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक शेवटचा पार्ट तिने बॅले काइंड ऑफ केला होता. म्हणजे त्याच्यामध्ये कृष्ण जन्म, मग कालिया दमन,
मग त्याच्यानंतर अजून काय होतं, गोवर्धन, माखन चोरी, असं काय काय होतं. मग मी त्यावेळेला त्या अख्ख्या कार्यक्रमाचं निवेदनही केलं आणि बॅलेला लाईव्ह व्हॉइस ओव्हर केला त्या सगळ्या कॅरेक्टर्सचा. हो. तर तेही एक माझ्यासाठी सुद्धा हे खूप चॅलेंजिंग होतं. ज्यावेळेला मनाली त्यांनी सांगितलं की तुला हे असं करायचंय, त्यावेळेला माझं असं झालं, वाव, मला काहीतरी वेगळं करायला मिळते. आणि ती माझ्याकडे एक एक्साइटमेंट आहे की मला नवीन करायला मिळालं ना की मी खुश असते. कारण मग त्या निमित्ताने मला स्वतःला एक्सप्लोअर करता येतं ना. नाहीतर जुनं जे चालूच आहे त्याच्यात मी आणखी हा चला ते चालू आहे ते चालू आहे असं मी करत राहिले तर मला सुद्धा कंटाळा येईल एक दिवस की खरंय, नको आता खरंय. बस. त्याच्यामुळे मग मी एकदा लिहिलेलं निवेदन गाण्याच्या कार्यक्रमाचं जरी असेल तरी ते मी काढून टाकते, ते मी ठेवत नाही. ते कारण ते नाहीतर मग बापरे! तुमच्याकडे नाहीतर मग पण तुमच्याकडनं काय नवीन नाही दिलं जात. केलीस तू ती गोष्ट की हा म्हणजे रिपीट नाही करत. रिपीट रिपीट नाही होता कामा. एकदा रिपिटेशन तुमच्या कामात व्हायला लागलं ना त्या कामाचा तुम्हाला 100% कंटाळा आला म्हणून समजा. आपली खरंय, कथ्थकमध्येच बघ ना, खरंय. तेच आपण हस्त करत राहिलो की नंतर मला कंटाळा आला दुसरं काहीतरी, मग नवीन शिकूया, मग नवीन मध्ये वेगळं काहीतरी असेल तर ती मग मजा येते. ते करत असताना तोडा तुकडा असू दे, परण असू दे, ते करताना आपल्याला मजा येते. त्याच्यामुळे मग माझ्यासाठी नवीन काही असेल तर मी लगेच ताबडतोब चला अभ्यासाला लागा असं असतं माझं थोडं. खरंच, खरंच. माझा पुढचा प्रश्न आहे यशस्वीसाठी, की यशस्वी तू म्हणजे एकदा आई वडिलांसारखेच खूप एकत्र भरपूर इव्हेंट्स उपक्रम वगैरे करत असतेस. म्हणजे तू एक दिवस कवितेचा मध्ये तर वाचन केलंच आहेस कवितांचं FB लाईव्हच्या कार्यक्रमात. त्यानंतर नाटकातही तू कामं करतेस आणि आता आय थिंक ऑल इंडिया रेडिओवर गायनाची ही संधी तुला मिळाली. तर हे सगळे अनुभव कसे होते तुझ्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले? खूप मस्त असतात. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे आता जेव्हा मी व्हॉइस ओव्हर केलं एज्युकेशनल ॲपसाठी, तेव्हा ते लाईन्स म्हणजे ज्या आपण टेलिप्रॉम्प्टरला बघून आपण सगळं म्हणतो, ते हायलाईटच्या स्पीडने आपल्याला म्हणायला लागतं. ते शिकायला मिळतं. मग नाटकात हजरजबाबीपणा शिकायला मिळतो. म्हणजे माझा एक म्हणजे किस्सा आहे ओडिशामधला. जेव्हा मी नाटक म्हणजे की आमचं नाटक होतं आणि अचानक काय झालं, आमचा एक 150 रुपये नावाचं नाटक होतं आणि त्याच्यामध्ये एक दीदी नावाचा रोल होता, तो मी करत होते. आणि एका हरवलेल्या मुलीला मी कसं घरी पोहोचवतो तसं ते ॲडव्हेंचरचं एक नाटक होतं. ती जी मुलगी असते ती एकदम छोटीशी आहे, म्हणजे एक 6-7 वर्षाची आहे आणि ती एक डायलॉग विसरली. एक अख्खा डायलॉग विसरली जिकडून ओरिजिनल नाटक चालू होणार होतं. म्हणजे जिकडून तिचा घरी पोहोचवण्याचा प्रवास चालू होणार होता. आणि असं झालं की मला त्या वाक्याला कोपऱ्यात जायचं होतं, स्टेजच्या कॉर्नरला. आणि असं झालं की ही बोलत का नाहीये, बोलत का नाहीये, बोलत का नाहीये. शेवटी मी एक वाक्य घेतलं तिकडे की तुझा एक असं वाक्य होतं की माझे आई बाबा ना हे असं असं करतात, काम करतात. तर मग ती ते विसरली आणि मी पटकन विचारलं, तुझे आई बाबा काय करतात? मग पुढे एक मुलगा आहे तनिष्क नावाचा, त्यांनी पुढे कंटिन्यू केलं आणि तेव्हा तशी मी केले. आणि जेव्हा नाटक संपलं तेव्हा आमचे जे दादाताई तिकडे होते ते असं झालं की शिकला तुम्ही, एवढं तरी शिकला, असं असतं. तर आणि तो एक असा पोटात असा गोळा जसा प्राण घशात आले होते माझ्या की पुढे काय करायचं. इंटरनॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलचं म्हणजे नॅशनल नॅशनल लेवलची जी National कॉम्पिटिशन level. होती ती होती आणि प्रचंड टेन्शन आलं होतं काय करायचं. पण आमच्या नाटकाला तेव्हा फर्स्ट प्राइज मिळालं तिकडे. आणि व्हॉइस आणि जेव्हा आपण रेडिओवर काम करतो तेव्हा आपल्या आवाजातनं अभिनय दाखवायला लागतो. ते श्रुतिका दिलीप प्रभाकरांचं एक सेशन ऐकलं होतं, तर ते म्हणाले की बोक्यास हजबंडने ही पहिले एक श्रुतिका होती, म्हणजे एक डेली एपिसोड असतात ना टाईप तसे होते, फक्त व्हॉइस. नंतर मग त्याची बुक झाली, त्याच्यानंतर मग फिल्म झाली, मग एपिसोड झाले, सिरियल झाली, सगळं झालं. आणि मग जी इंग्लिश मिडियमची मुलं असतात ती पण वाचायला लागली. आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांना काही तर त्यांना वाचायचा कंटाळा असतो मराठी, तर परत त्यांना आईबाबांनी वाचून दाखवल्या, तर मग त्या परत श्रुतिकांच्या फॉर्म मध्ये आल्या. तर तसं आपल्या आवाजातनं आपल्याला जेवढा अभिनय दाखवता येईल ना तेवढा आपल्याला तिकडे हे क्लिक होतं पटकन. सो हे खूप अनुभव मस्त असतात. आणि
आणि तुझा ऑल इंडिया रेडिओवरचा काय अनुभव होता? ऑल इंडिया रेडिओवरचा ऍक्च्युली मी स्टोरी टेलिंग केलं होतं. मी स्वतः लिहिलेली स्टोरी होती. गायले होते, कविता वाचली होती वैभव दळवींची, कॅप्टन वैभव दळवी यांची. तर तिकडे पण खूप वेगळा एक्सपिरियन्स होता की तिकडे अशी त्यांची प्रचंड मोठी रूम असते सगळं करण्याची, रेकॉर्डिंग रूम असते, खूप मोठी असते म्हणजे. आणि तिकडे आपल्याला एकदम फोकस राहायला लागतं. म्हणजे आपल्याला कंटिन्यू अख्खा एक पॅसेज जर असेल तो कंटिन्यू व्हायला लागतो. जर तो चुकला मध्ये तर त्याला एडिट हा ऑप्शन खूप कमी वेळा असतो. म्हणजे जर तिकडे टेक्निशियन तेवढा ऍडव्हान्स असतील तर एडिट करता येतं, नाहीतर करता येत नाही. तर ते खूप चॅलेंजिंग होता माझ्यासाठी. आणि तोही एक अनुभव शिकायला मिळाला की आपल्या डोक्यात केवढं तयार पाहिजे आणि आपल्या गळ्यात केवढं तयार पाहिजे. सो तो पण मस्त अनुभव होता. खरंच यशस्वी, तू इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करतेस की तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. आणि मला आवडेल एक मोठं यशस्वी दाभोळकर असं एक मस्त मोठ्या लेवलला गेलेलं नाव ऐकायला. थँक्यू सो मच. मला एखादं गाणं गाऊन दाखवशील का? ओके. मीही गायला चालेल, कारण वृंदाताई तू तर उत्तम गातेसच आणि मला माहितीच आहे. तो दोघींनी गायला एकत्र तरी चालेल. आज गाण्याचा मान मी यशस्वीला देते कारण मी कविता वाचलीये, त्याच्यामुळे मी म्हटलं गाणं ती गाईल, त्याच्यामुळे माझं फेवरेट गाणं आहे लता मंगेशकर यांचं भय इथले संपत नाही. आणि ते मी वा. गाण्याचा प्रयत्न करते. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मग तुझी आठवण येते, मी संध्या काळी गातो, मी संध्या काळी गातो, तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही, ते झरे चंद्र सजणांचे, ते झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया, झाडांची निजलो आपण, झाडांची निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया, भय इथले संपत नाही. काही चुकलं असेल तर माफ करा. थँक्यू व्हेरी मच. आई आई शेजारी आहे, आई शेजारी आहे त्याच्यामुळे ऑलरेडी असं आहे. गायलं. मुळात मला असं वाटलं की कोणीतरी खरंच मोठी व्यक्ती गाते की तो त्या गाण्यातला जो अनुभव किंवा ते एक्सप्रेस व्हायची जी गोष्ट आहे ती मला अक्षरशः खरंच असं वाटलं की एक एक क्षण असं वाटलं की खरंच मला लता मंगेशकर गातात. खरंच थँक्यू व्हेरी. सुंदर, खूप सुंदर. माझ्या गाण्याच्या गुरूंचं नाव श्रुती बुजुर्गुरुहा. वा. वा. खूप सुंदर. आज त्यांनाही खूप बरं वाटलं असेल तुझं एवढं सुंदर गाणं ऐकून. ताई बघत असेल तर तिला कदाचित छान वाटलं असेल. नाही, विनंती करेन की त्यांनाही काही जर प्रश्न असतील तर त्यांनी विचारावेत तसे. आपण बऱ्याच दिवसांनी आपल्याला हातात की ती आपल्याशी भरभरून गप्पा मारेल आज. सो ज्यांना प्रश्न असेल त्यांनी विचारू शकता. ताई, तोवर मी तुला पुढचा प्रश्न विचारते की ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये तू जेव्हा होतीस 10 वर्ष तू म्हणालीस की मी काम करत होते, तर काय
तुझा अनुभव होता पूर्ण 10 वर्षांमध्ये? थोडं वेगवेगळे एक दोन काय सांगणार ते आम्हाला नक्की आवडेल ऐकायला. नक्की. ट्रॅव्हल अँड टुरिझम हे अतिशय चॅलेंजिंग फील्ड आहे. मी जेव्हा हे करायचं ठरवलं ट्रॅव्हल अँड टुरिझम त्यावेळेला 2000 मध्ये हे जस्ट काय म्हणतात त्याला अपकमिंग होतं त्यावेळेला आणि खूप कमी लोक ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये ऍज अ प्रोफेशन म्हणून येत होती. आणि ज्यावेळेला मी हे ठरवलं आणि ज्यावेळेला मी त्याचा कोर्स सुरू केला त्यावेळेला आई डॅडीने मला विचारलं की तू नक्की नाही कर, काही प्रॉब्लेम नाही, पण म्हणजे काय करणार तू पुढे, काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज वगैरे आहेत. तर मी म्हटलं ट्रॅव्हल सेक्टरमध्ये वगैरे चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. आम्हाला म्हणजे तेव्हा करिअरच्या त्या काउन्सिलिंग मध्ये आम्हाला सांगितलं गेलं होतं आणि कोर्स पूर्ण झाला आणि मला एअर इंडियामध्ये ऍज अ ट्रेनी म्हणून मला तिथे जॉब मिळाला. जॉब म्हणजे ऍज अ ट्रेनी म्हणून मला तिथे बोलवलं गेलं आणि एअर इंडियामध्ये अर्थात इंटरनॅशनल एअरपोर्टला शिफ्ट ड्युटीज होत्या. त्यामुळे पहिलं चॅलेंज ते होतं की तुम्हाला तिन्ही शिफ्ट कराव्या लागतात. तिन्ही शिफ्ट करायला लागल्यानंतर ट्रेनिंग त्यात अगदीच म्हणजे 19 वर्षाची होते मी फक्त जस्ट तेव्हा. त्यावेळेला असं झालं की ट्रेनी आहे इसको बिठाव, मग 2 शिफ्ट कधी कधी 3 शिफ्ट असं होत गेलं आणि पण मग एक सवय लागली हार्डवर्क करायची की ठीक आहे ना 3 शिफ्ट मध्ये मी करू शकते काम, 24 तास मी जागू शकते काहीतरी, कारण माझ्या हातून चांगलं काहीतरी होते. आणि इंटरनॅशनल एअरपोर्टला प्रचंड धावपळ असायची कारण आणि जर त्यातून शुक्रवार शनिवार रविवार आला तर मग काही विचारायला नको. वीकेंडला तर म्हणजे नॉनस्टॉप फ्लाईट्स असायची. त्या मानाने थोडं मॉर्निंग शिफ्टला थोडंसं काम जरा कमी असायचं. मग त्यावेळेला थोडासा बाबा एक असं अगदीच 3 शिफ्ट झाल्या आणि मॉर्निंग शिफ्टला जरा थोडासा वेळ मिळाला तर मग अशी एक छोटीशी डुलकी काढणं किंवा असं व्हायचं. पण तिथे हार्डवर्कची सवय लागली खूप जास्त कार्गो आणि ग्राउंड होस्टिंग दोन्हीमध्ये. त्याच्यानंतर केसरी टूर्स मध्ये आले. केसरी टूर्स मध्ये आल्यानंतर त्याच्या आधी मी छोट्या छोट्या 2 ट्रॅव्हल एजन्सीज मध्ये 3-3 महिन्यांसाठी काम केलं. पण ते म्हणजे ते तेवढ्यासाठीच होतं, म्हणजे त्या तेवढ्या पिरियड पुरतच ते कनेक्शन होतं. केसरी टूर्स मध्ये आले, तिकडे जवळजवळ 2-2.25 वर्ष तिकडे काम केलं. तिथे त्यांच्या टूर सेल करण्याचं एक एक्सपिरियन्स मिळाला. पण मग तिकडनं नंतर असं झालं की मला हॉटेल्स खुणावत होती खूप जास्त. तिकडचं लाईफ अजून वेगळं होतं आणि मला म्हणजे बसून काम करण्यापेक्षा एका जागी मला थोडंसं एक्सप्लोअर करायचं होतं. जसं मी मगाशी म्हटलं की मला नवीन आवडतं, चॅलेंजिंग काहीतरी असेल तर आवडतं. तर तसं मी ट्युलिप हॉटेल्सला जॉईन झाले आणि तिकडे सेल्स सुरुवात केली, कॉर्पोरेट सेल्सला सुरुवात केली. कॉर्पोरेट सेल कशाची खातात मला माहिती नव्हतं, कोणी शिकवणारं नव्हतं त्यावेळेला. पण लोकांना बघून आणि थोडासा धीटपणा होता अंगामध्ये म्हणून तो कॉर्पोरेट सेल्सचा प्रकार मी घेतला. त्याच्यानंतर मी सरोवर हॉटेल्स नावाची जी कंपनी आहे त्याला जॉईन झाले आणि जिथे मला ऍक्च्युली मनासारखं काम करायला मिळालं भरपूर. म्हणजे जे जे मला करायचं होतं ते मला सरोवर हॉटेल्स मध्ये करायला मिळालं. मला पार्टीज अरेंज करायला मिळाला, मला इव्हेंट सांभाळता आलाय, मला F&B मध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी असतात ते शिकता आलं. कॉर्पोरेट सेल्स म्हणजे काय, कसं तुम्ही क्लायंट हे वेगवेगळ्या सेक्टर मधल्या क्लायंटशी तुम्हाला कसं बोललं गेलं पाहिजे, तुम्हाला कसं प्रेझेंट करायचं तुमच्या कंपनीला, नॉलेज मिळत गेलं. आणि ते नॉलेज देणारे जे माझे बॉसेस होते त्यांनी हातचं न राखता मला सगळ्या गोष्टी दिल्या. तू जसं मगाशी म्हणालीस ना की मी तुला सांगते किंवा काय तुला जे सुधारणा सांगते ते त्यांच्याकडनं, मी जसं मगाशी म्हटलं की तुम्हाला शिकवणारा पण तसा असावा लागतो किंवा तुम्ही ते त्याच्याकडनं घेतलं पाहिजे. तर ते दोघे पारसी होते. त्याला शिक्षक दिनाच्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी त्याला एक मेसेज नक्की करते की बिकॉज ऑफ यू आय एम देअर. कारण त्याने जो कॉन्फिडन्स वाढवला माझा एक वेगळ्या पद्धतीचा, तो खूप जास्त होता. अरे तू बोलू शकते, तू करू शकते. आपल्या मराठी मुलींच्या स्पेशली मनामध्ये ना थोडासा एक ना हे असतो, अरे माझ्याशी बोलतील का किंवा मी जाऊ का, एक असा आपल्या आपण एकदम डायरेक्ट अशा जाऊन कोणाशी भिडलं आपल्या मनात ते एक थोडासा काय म्हणतात त्याला एक पॉईंट असतो, अरे मी चालेल ना बोललेलं वगैरे असं. पण त्यांनी माझ्यात तो आणला की नाही नाही तुझ्याकडे आहे, तू काढ फक्त त्याला बाहेर. आणि मी त्यावेळेला यू वोंट बिलीव्ह असं कुठलंही सेक्टर नव्हतं जिथे मी गेले नाही. मी फार्मामध्ये काम केलं,
मी बॉलिवूडच्या डिरेक्टर म्हणजे अगदी करण जोहरच्या ऑफिसमध्ये जाण्यापासून मी काम केलं. आशुतोष गोवारीकरजींच्या ऑफिसमध्ये गेले होते. यश चोप्राजींच्या ऑफिसमध्ये, यशराज तेव्हा जुहू बीचच्या समोर शिवसागर हॉटेलच्या मागे होतं त्यांचं ऑफिस, तिथे जाऊन आले. मी सगळ्या इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या ऑफिसेसमध्ये, फिनान्शियल सेक्टरच्या याच्यामध्ये कुठे काम नाही, मॅक्सिमम सेक्टर्समध्ये कॉर्पोरेट लेवलला त्यावेळेला काम करत होते. आणि तो एक्सपिरियन्स एवढा जबरदस्त होता, इतका डोळे उघडवणारा होता किंवा इतका नॉलेज देणारा होता की तुला काय केलं पाहिजे आयुष्यात, कुठे तुला स्टँड व्हायचंय किंवा तू स्टँड होताना तू काय काय करायचं आजूबाजूला, ह्याचं भान त्यावेळेला त्या सगळ्या जॉबने मला दिलं. ट्रॅव्हल अँड टुरिझमने जर मला काही दिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भान राखण्याचं जी समज दिली ती ते ट्रॅव्हल अँड टुरिझमने दिली. आणि किस्साच तुला सांगायचा झाला तर गोव्याला घेऊन गेले होते. लेडी डॉक्टर्सचा ग्रुप होता, सगळ्या गायनॅक, जवळजवळ 150 लेडी डॉक्टर्स होत्या. आणि मी अगदीच 21 वर्षाचे वगैरे होते जेमतेम. आणि 10 दिवस त्यांची सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी कॉन्फरन्स असायची. आणि त्यावेळेला त्यांचं 10 दिवसांचा पूर्ण मेनू सेट करणं, त्यांना त्या 5 नंतरच्या वेळेमध्ये गोवा फिरवून आणणं, त्यांचं गाईड होणं तिकडे, त्यांना काय खरेदी करा तिकडे, इथपासून म्हणजे हे सगळं आधी मला सर्च करावं लागलं. त्याच्यानंतर मग मी त्यांना जाऊन सांगू शकले. आणि नंतर त्यांच्याशी एवढी गट्टी झाली की 10व्या दिवशी निघताना त्यातली प्रत्येक लेडी डॉक्टर येऊन माझ्याकडे मिठी मारून मला रडली होती की बहुत याद आएगी तुम्हारी. म्हटलं थँक्यू. हे म्हणजे खूप गरजेचं असतं. आता खूप जण त्यातली खूप मोठ्या लेवलला असतील कारण त्या तेव्हाच देवर 40 क्रॉस होत्या सगळ्यात जणी आणि खूप नॉलेजेबल आणि खूप जास्त फेमस डॉक्टर्स होत्या. आणि प्रत्येक डॉक्टरने येऊन मला, त्या लेडी डॉक्टरने येऊन सांगितलं की तेरी बहुत याद आएगी. मला इतकं त्यावेळेला भरून आलं होतं की इथे मी जिंकले, की हे मी करून दाखवलंय. आणि एकटी होते, मी कोणीही माझ्या बरोबर नव्हतं. पहिल्या दिवशी माझे जे सिनियर होते ते पहिल्या दिवशी आले होते आणि ते म्हणाले की लास्ट डे तुला जर पाहिजे असेल तर मी येईन, नाही तर मी काही येणार नाही. आणि काही गरज नाही वाटली मला. त्यांनी फोन केला तर ते म्हटलं सर कुछ आने की जरूरत नहीं, सब हो गया है. आणि त्यांना एअरपोर्टवरनं घेण्यापासून किंवा स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवरनं घेण्यापासून सोडण्यापर्यंतचा सगळा जो 10 दिवसांचा जो होता ना कालखंड, तो एका वर्षासारखा होता माझ्यासाठी. कारण त्याच्यामध्ये इतकं काय 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 गोष्टी, मेन्यू सेट करणं आता खूप कंटाळा येतो पण तेव्हा खूप खूप लिहून काढून की आज हे झालं, आता हे रिपीट नाही व्हायला पाहिजे, आज हे लंचला हे होतं म्हणजे डिनरला आता काहीतरी वेगळं पाहिजे, असं खूप गोष्टी केल्या गेल्या त्या वेळेमध्ये. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप जास्त शिकून जाणारा होता. आता त्यावेळेला वाटतं असं मला अजूनही वाटत नाही ताई. कारण मी जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येते तेव्हा तेव्हा माझ्या समोर एक नवीन डिश तुझ्याकडून असते किंवा मी स्टेटस तू बघते तेव्हा तेव्हा सुद्धा वेगवेगळ्या डिश तू बनवत असतेस. तिच्यासाठी का होईना बनवते. तुला अजिबात यशस्वी आणि कौस्तुभला जातं कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तू सगळं शिकलीस तर ते आम्हाला प्लीज खायला घाल आधी, म्हणजे आम्ही लोकांना सांगू की ही छान करते. नाही, मी पण सांगू शकतो खरंच वृंदाताई तू खूप छान जेवण बनवतेस. आणि आपल्या Thank you, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज बाकी आहेत अशा की तू मला हेही गोष्टी Yes. खायला घालणार. हो हे येस, नक्की नक्की. उद्या अशी मी अपेक्षा करते मला तुझ्याकडे येता येईल. सेम सेम इयर. म्हणजे आईच्या जेवण म्हणजे आई मिसळ मिसळ मला आवडते. तर आमच्या शाळेत मी एक दिवस असे घेऊन गेले मिसळ आणि लादीपाव म्हणजे साधे ब्रेड ब्रेड असतात ना, साधे ब्रेड ते घेऊन गेले. असे 4-5च खाल्ले. मला अर्धा ब्रेड उरला. बाकी सगळे माझ्या मैत्रिणींनी खाऊन टाकले. आणि पुढच्या वेळेस असं मला विचारायचं आदल्या दिवशी उद्या काय आणणार आहेस मिसळ आणणार, म्हटलं काय रोज रोज जेवण आहे आणायला. आणि नंतर चुकून तिला सांगितलं त्यांना की मी आज ना मिसळ आणली. त्या मी हात धुवायला गेले, माझा डबा काढून तो खाऊन मोकळा झालेला असायचा. म्हणजे मला 2 ठेवायची जेवणामध्ये एवढीशी भाजी. तू आपल्यासाठी पुढच्या वेळेस वेगळा डबा आण म्हटलं. हो सांगते आईला. हो हे होतं शाळेमध्ये फक्त
डब्यापुरतं मर्यादित आहे. नशीब समज त्यांना जर कळलं की तू शाळेसमोरच राहते तर पटकन घरी पण येतील शाळा संपल्यानंतर. माहितीये सगळ्यांना माहितीये. सगळ्यांना माहितीये आणि वाढदिवसाच्या दिवशी स्पेशल फरमाईशही असते की यावेळेला आम्हाला हे हवंय, आमची आई करते ते नको, तू वेगळं काहीतरी खा. म्हणजे बघ तुझ्या सगळ्या पदार्थांना किती डिमांड आहे सगळीकडे. खरंच. आणि पाककला म्हणजे आता जर विषय घेतला तर व्हॉइस ओव्हर, निवेदन, ट्रॅव्हल अँड टुरिझम किंवा आता पाककला हे जर मी वृंदाताई खरंच सांगायचं तर मला असं वाटतं की ज्या ज्या गोष्टी मी बघते आणि त्या गोष्टी बऱ्याचदा मला वृंदाताई ही एक कॉमन व्यक्ती दिसतेच किंवा ऐकायला येतेच की वृंदाताई आहे, वृंदा दाभोळकर आहे. म्हटलं छान छान चाललंय. म्हणजे वृंदावन म्हणू नकोस किंवा एक दिवस कवितेचा म्हणू नकोस. तू आता एक अभिवाचन म्हणजे त्या तू मगाशी जसं उल्लेख केलास की त्या फोटोला बघून तू कथा कथन किंवा जे लिहितेस किंवा अभिवाचन जे करतेस तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काही ना काहीतरी गोष्टींसाठी सतत धडपडत राहणं हा जो काय तुझा स्वभाव आहे आणि सगळ्यांना मिसळून त्यांच्या सोबत काम करून घेणं हा जो काय तुझा स्वभाव आहे प्रचंड मला आवडतो. आणि मला असं खूप आनंद होतो की अरे सगळ्या गोष्टीत वृंदाताई आहे. डान्स क्लास मध्ये बघायला नको हे कोण करतंय, वृंदाताई बघते हे सगळं. मला असं खूप ऐकायला इतकं बरं वाटतं ताई की अरे वृंदाताई आहे म्हणजे नक्की ही गोष्ट छान होणार. आणि मी तेवढ्याच हक्काने मी सुद्धा तुझ्याकडे येते आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या तुझ्या गोड स्वभावामुळे अगदी हक्काने तुझ्याकडे सगळी लोक येतात आणि त्यांना तू सगळ्या गोष्टी तितक्याच त्यांचा मला असं वाटतं ज्या हक्काने का त्यांच्या दुप्पट हक्क त्यांना वाटेल इतकं तू त्यांना देतेस रिटर्न मध्ये. सो खरंच तुझं मी म्हंटल तसं मगाशी की मला सुद्धा ज्यांनी जी जी छान लोक माझ्या आयुष्यात आली त्या लोकांनी मला कायम गिव्हिंग शिकवलंय आणि मी तेच पुढे नेते. दॅट्स इट. की देण्याने वाढतं हे जी टर्म आहे ना ती तुम्ही जोपर्यंत स्वतःहून करत नाही ना तोपर्यंत ती प्रत्यक्षात येत नाही. तुम्ही दिलं तर तुमचं वाढतं, तुमचं ज्ञान दिल्याने वाढतं. त्याच्यामुळे मला आणि असं मला बिलकुल सांगायला कोणाला असं म्हणजे लोक सांगायला हे कशाला सांगायचं आपल्याकडचं जाईल, मला ही भीती कधीच वाटत नाही. कारण मी जेवढं सांगीन ना आता तुझ्याशी बोलत असताना काही प्रश्न देत असताना मला सुद्धा अरे हे मला विचार, माझ्या मनात हा प्रश्न आलाय, हे माझ्यासाठी सुद्धा एक मी प्रत्येक गोष्ट म्हटलं तसं ट्युटोरियल घेतली किंवा एक चॅलेंज म्हणून घेतली तर लोकांना देत असताना मला सुद्धा ती मिळणार आहे ना पुढे कधीतरी, मला त्याचा फायदा होणार आहे हा सुद्धा एक तुम्ही लक्षात. फायद्यापेक्षा सुद्धा ती गोष्ट माझ्यासाठी सुद्धा कधीतरी ती चांगली म्हणूनच येईल समोर, हे एक मान्य आहे. आणि तेच मी तिच्याकडेही की तुला येतंय ना तू देत राहा, तू शिकत राहा, तुला काय नाही कळलं तर बिनधास्त विचार. मला ना कोणालाही विचारायला लाज नाही वाटत की मला हे येत नाहीये तर मला प्लीज सांगाल का, हे विचारायला मी कसं विचारू, आता ही माझ्यापेक्षा लहान आहे की किंवा हा माझ्यापेक्षा मोठा आहे, मला उत्तर देईल का, माझ्यासाठी काय जास्तीत जास्त काय होईल नाही म्हणेल, ह्याच्या पुढे काय होणार, ह्याच्या पुढे काही होऊ शकत नाही ना. मग तुम्ही तोंड उघडून विचारा किंवा तोंड उघडून ते सांगा त्याला की मला नाही कळलं किंवा मला हे शिकायचंय. हे तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत समोरचं तुम्हाला कधीच देणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं असतं. आणि तू जसं म्हणाली लोकांना जमवून, तर हो हा माझा स्वभाव आहे, मला खूप लोकांमध्ये राहायला आवडतं. म्हणजे मला आता असं झालंय की कधी एकदा मी बाहेर पडते आणि कधी एकदा मला पुन्हा सगळ्या गोष्टी म्हणजे छान गोष्टी करता येतात असं माझा हे झालंय आता. कारण आता पेशन्स हळूहळू कमी व्हायला लागलेत कारण खूप झालं 6 महिने खूप मोठा पिरियड आहे हा. त्याच्यामुळे आता असं झालंय की बस म्हणून मी सुरुवातीला नांदी केली की नाही तुम्ही आता सगळं नीट करा आणि आम्हाला विघ्न हरा आमची सगळी आणि आता आम्हाला छान सगळ्यांना पुढे जाऊ देत. दॅट्स इट. असं आहे. ताई इतक्या गोष्टी तू एकत्र करतेस तर मला असं वाटतं ह्या कार्यक्रमाची सांगता सुद्धा तू एका अभिवाचनाने केलीस तर मला नक्की आवडेल. तर नक्कीच नक्कीच.
एक छान लेख आहे, मी तुला वाचून दाखवते. एक त्या युट्यूब मधलाच एक लेख आहे रुजवण नावाचा, तर मी तो सादर करते. 1-2 मिनिटांचा आहे. आज नेहमीप्रमाणे सकाळी वॉकला गेले होते. चक्रा मारणं, ओळखीच्या लोकांशी बोलणं, काही नुकत्याच ओळख झालेल्या तरुणाईकडे पाहत मंद स्मित करणं, हात हलवणं, असं सगळं यथासांग चाललं होतं. आमच्या या वॉकिंग ट्रॅकच्या बाजूला ना खूप सुंदर फुलझाडं लावली, दगडांची आरास केली. आरास म्हणजे काय, तर या परिसरात खूप मोठे दगड होते, त्यांना असं कापून बिपून छान डेकोरेट केलंय म्हणून आरास म्हटलं. तर असा हा छान वॉक घेत असताना एका छोट्याशा निळ्या फुलाकडे माझं लक्ष गेलं. म्हणजे मगापासून 2-3 वेळा पाहिलं मी त्याच्याकडे, पण आता जरा अधिक जवळून जाऊन पाहिलं. एका दगडाच्या जवळ अगदी त्याला चिकटून त्याचं रोप आलं होतं. फुलांचे जे चौकोनी वाफे केले होते ना, त्याच्या बाहेर होतं तरी टवटवीत होतं. मी जवळ गेले तर जोरजोरात हललं. मी लागले नेहमीप्रमाणे गप्पा मारायला. काय झालं बाळा, बोलायचंय माझ्याशी? तसं परत जोरात हललं. आपण मान डोलवतो ना तसं. म्हटलं बोल की. तसं जोरात ओरडलं अंगावर माझ्या. मगापासून बघून न बघितल्यासारखं का करत होतीस ग? बाकीच्या फुलांकडे अगदी हसून बिसून बघतेस, त्या चौकोनी डब्याने, म्हणजे मोबाईल, हा, त्या चौकोनी डब्याने छान फोटो बिटो काढतेस, त्यांना हात लावतेस, त्यांना गोंजारतेस आणि माझ्याकडे दुर्लक्ष करतेस काय? मला हसू आलं. मी त्या निळ्या फुलावरून त्याच्या अंगाखांद्यावरून हात फिरवला, तरी तो चिडका बिब्बा चिडलेला. मी म्हटलं चल एक सेल्फी घेऊया. तसं म्हणलं, आता मी नाही हसणार. मी का हसू तुझ्याकडे बघून? मला आता तो ऍटिट्यूड वगैरे असतील मला 4 पाकळ्या. काय झालं? मी बघ दगडाच्या खालून वर येऊन जन्म घेतलाय आणि मी एकटा नाही आलोय. जरा बघ, माझ्या बरोबर 4 कळ्या जन्माला घेऊन आलोय. मी फटकन मारून त्याची समजूत काढायला बसले, पण नुकतंच हातपाय फुटू लागलेलं मूल जसं हट्टी होतं ना, तसं ते रोपटही हट्टी झालं होतं. त्याची रुजवणच त्या हट्टातून झाली होती बहुतेक. वा, खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. ताई, तुला खूप खूप शुभेच्छा की असाच तुझा प्रवास पुढे पुढे चालत राहू दे आणि नवनवीन गोष्टी पुन्हा पुन्हा तू वेगवेगळ्या ह्याच्यात जाऊन कर. म्हणजे आम्हाला पण त्या गोष्टीचा आणखीन आनंद घेता येईल. आणि जेव्हा भेटू तेव्हा मला मला आवडेल की आणि मी ही पण गोष्ट शिकले असं तू मला तेव्हा सांगशील ना, मला खूप आवडेल. मलाही आवडेल आणि मी लगेच तुला सांगेन की मी हे शिकले. खरंच तुझं एवढं कौतुक वाटतंय की तू जे काही करतेस तो सगळा काय म्हणतो अभ्यास, तो तुझा अनुभव तू पुढच्या पिढीकडे म्हणजे अर्थातच यशस्वीकडे पाठवते आणि तीही तितक्याच काय म्हणतात एक रिकाम एखादं जागा असते त्याच्यात सगळ्या गोष्टी तुम्ही भरत असता आणि ते तितक्याच गोष्टी भरल्या जात असतात. तशी यशस्वी प्रत्येक मला दिसते की तू आई दे, तू तू हे सांग मला, मी हे करते. बाबा तुम्ही मला हे सांगा, मी हे करते. मी कधीच तिला उलट उत्तर देताना नाही बघितलं किंवा यशस्वीला असं मला नाही हा जमणार, मी नाही करणार, जा तुला काय करायचं ते कधीच तिने उत्तरं दिली नाहीत. म्हणजे ठीक आहे आमच्या समोर वेगळी अगदी लहान असल्यापासून तिला मी बघते त्यामुळे ठीक आहे आमच्या समोर अशी वेगळी वागत नाही की बिंदास असते यशस्वी. त्या ह्याच्यात कधीच असं नाही आणि मला प्रचंड ती गोष्ट आवडते की तू तिच्यावर केलेले इतके सुंदर संस्कार आणि तिला मुळात एक कलाकार म्हणून घडवण्यासाठीचे जे तू संस्कार देतेस या काळात अशी खरं तर परिस्थिती आहे की इन्स्टंट सगळ्या गोष्टी हव्या असतात आणि ह्या काळात एखाद्या कलाकाराला घडवणं ह्या इतकं मोठं कार्य आज खरं तर तू
करतेस आणि ह्या गोष्टीचा मला अभिमान सुद्धा आहे आणि तितकंच कौतुकही आहे. ताई इथे आल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार की अगदी तुझ्या इतक्या सगळ्या शेड्यूल मधून तू वेळ काढलायस आणि इकडे आज एक संवाद तास गप्पा मारत थांबलीयस आणि तुझं कविता वाचन, तुझं आत्ताचं अभिवाचन खूप म्हणजे जो लेख तू वाचलास सुंदर. अशीच तुझी खूप खूप प्रगती होऊ दे. अशीच मी लहान आहे खरं तर, पण मी देवाकडे नक्की प्रार्थना करेन की अशीच तुझी खूप खूप प्रगती होऊ दे. आणि पुढच्या वेळेला आपण जर गप्पा मारू तेव्हा वेगळा विषय घेऊन आपल्याला काहीतरी बोलता येईल असं काहीतरी तू शिकशील ऍक्च्युली तू असंच काहीतरी करणार आहेस पुढे जाऊन. तो वेगळी दाभोळकर आपल्याला कदाचित पुढच्या कधी पुढे मागे जर वेळ आली की परत एकदा इंटरव्ह्यू घ्यावायचा वाटला, पण नक्कीच हे विषय बोलण्यासाठी वेळ कमी पडतो, पण वेळेचं बंधन आहे. सो पुढचा वेगळा विषय घेऊन वृंदा दाभोळकरशी पुन्हा एकदा गप्पा मारायला मला नक्की आवडेल. नक्कीच मलाही आवडतील आणि तू कन्सिडर केलंस की मी तुझ्याशी, कारण आतापर्यंत येऊन गेलेला प्रत्येक जण हा त्यांच्या क्षेत्रातला रिमार्केबल आर्टिस्ट आहेत. डॉक्टर गिंडे असू देत किंवा निधी प्रभू असू देत किंवा अनन्या असू देत किंवा श्रीरंग असू देत किंवा आपल्या बाई आहेत, पहिली त्यांची मुलाखत घेतली, हे रिमार्केबल आर्टिस्ट आहेत. आणि आज त्यांच्या बरोबरीने तू मला सुद्धा असं कन्सिडर केलंस, मला आणि यशस्वीला, की तुझी मुलाखत मला घ्यायची आहे. सो थँक्यू सो मच. आणि कलाकार घडवण्यापेक्षा मी तिला असं म्हणेन की माणूस म्हणून घडवण्याकडे माझा जास्त, आमचा दोघांचाही जास्त कल आहे की आधी चांगली व्यक्ती बन आणि त्याच्यानंतर, आणि आम्ही स्वतःही पहिल्यांदा चांगला माणूस बनूया. कलाकार माणूस असतो, तो त्याच्यामध्ये काहीतरी गुण असतो, तो बाहेर येतो, तो दिसतो, पण आधी माणूस म्हणून स्वतःला चांगल्या पद्धतीने समोर आणणं हे खूप जास्त महत्वाचं असतं. आणि मी तो यशस्वीच्या बाबतीत जर म्हणायला गेलीस तर आम्ही दोघं तोच प्रयत्न करतो. सो थँक्यू सो मच मला आणि यशस्वीला इथे बोलवल्याबद्दल. आणि ताई तू म्हणालीस की मी असं कधी म्हणजे सगळं ऐकत असते, पण आईने म्हणजे कोऱ्या पाटीसारखं, तर आई आणि बाबा असं नेहमी म्हणतात की जेव्हा तू जेवढी कोरी पाटी लिहिशील ना, होशील ना, तेवढं तुला म्हणजे त्याच्यामध्ये रंग भरायला किंवा त्याच्यामध्ये मदत होईल. आणि ते कधी नंतर मग जेव्हा तुझं सगळं येईल तेव्हा ते पुसून टाकले आणि नवीन भरले तरी चालतील. पण जर तू एकच रेष पूर्ण वेळ धरून बसलीस तर तुला काही म्हणजे तू एक्सेप्टन्स लेवल तुझी खूप कमी होईल आणि अब्झॉर्बिंग लेवल पण कमी होईल. सो ते दोघांचं आहे. वा, खूप. ती सुद्धा एवढी सुंदर बोलते, मला विश्वासच बसत नाहीये माहितीये की ती इतकी छोटीशी आमच्यासाठी बोलायची आणि आता एवढं मोठ्यांसारखं बोलायला लागले. खरंच मला खूप बरं वाटतंय की मी यशस्वी एक मॅच्युअर मुलीसारखी आज माझ्याशी बोलतेय इकडे. खरंच खरंच थँक्यू. तुझे आभार. आणि यशस्वी तुला पण खूप थँक्यू, कारण इकडे आली. सगळ्यातून वेळ काढून तुम्ही दोघी इकडे आलात गप्पा मारायला, त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते तुम्हा दोघींचे. थँक्यू. थँक्यू. पुढचा कार्यक्रम 5 सप्टेंबरला रात्री 8 वाजता. धन्यवाद. येस. बाय. बाय. बाय.